आमदार नितीश राणे त्यांच्याबरोबर आपण आहोत. सर सर पाऊस कमी पडतोय आणि मुद्दा पण आहे, सरकार कसं नियोजन करणार पाऊस? ऑलरेडी सगळं नियोजन मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी आपलं स्टेटमेंट सकाळी सभागृहामध्ये जाहीर केलंय आणि सामान्य जनतेला महाराष्ट्राचा त्रास होणार नाही हे सगळं सरकारने नियोजन केलं असल्यामुळे आता पाऊस आधीच उशिरा आलाय. आता त्याची नुकसान भरपाई आणि बाकीची सगळी व्यवस्थापन हे आता सरकार म्हणून कसं इम्प्लिमेंट करायचं ते टप्प्याटप्प्याने सुरू आहे. तर 6 खासदार आलेले आहेत आपल्या पक्षामध्ये, कशा बघताय? ऑपरेशन टायगर आतापर्यंत सुरू आहे का? आणखीन आमदार आणि नगरसेवक येणार आहे? हे ऑपरेशन थांबणार नाही. फक्त खासदार आलेत म्हणून कोणी समाधान वाटायचं काही कारण नाही. त्याच्यानंतर आमदार येणार आहेत, त्याच्यानंतर कॉर्पोरेटर येणार आहेत आणि फक्त मुंबईचे नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे ते सगळे आमच्या पक्षात येणार. त्यांना सगळ्यांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास आहे. इथे 24 तास आमचे नेते अवेलेबल आहेत, शिंदे साहेब अवेलेबल आहेत, कामं होत आहेत, मान सन्मान मिळतो. इकडे नेते भेटत नाही, काही दुर्लक्ष होतात. आता एकदा शब्द दिल्यानंतर ग्रामीण भागामध्ये तो पूर्ण करावा लागतो आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व आज सगळीकडे एक सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत. पक्ष शिवसेनेसारखा पक्ष सांभाळण्याचं काम आज समर्थपणे शिंदे साहेब करतायत आणि म्हणून लोक वळतात आमच्याकडे. तर आज विरोधक जे होते ते पळ काढले आणि सोडून पडून गेले, कशा बघतात? त्यांच्याकडे आता कसलाही मुद्दा राहिलेला नाही. ते कशासाठी सभागृह सोडून गेले? अध्यक्ष त्यांना नियम सांगतायत, कुठल्या नियमाखाली आपण हे बोलू शकत नाही किंवा कुठल्या नियमाखाली सभागृह चालतं हे अध्यक्ष म्हणून ते सांगतायत. त्यांना ऐकूनच घ्यायचं नाही. त्यांना नियम कायदे कळत नाही. ते सगळे विस्कटलेल्या अवस्थेमध्ये आहेत विरोधक. त्यांना कळत नाहीये नेमकं सभागृह नियम कायद्याने चालतो आणि अध्यक्ष महोदय स्वतः सांगतायत नियम काय आहे तो. तुम्हाला अध्यक्षांचं ऐकायचं नाही, मग तुम्ही नेमकं सभागृहात काय करताय? बाहेरच बसलेले बरे, ते गेले बाहेर. तर हे होते निलेश राणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की अध्यक्षांच्या ऐकत नाहीये आणि अध्यक्ष नियम सांगताय म्हणून जे लोक भरकटलेले आहेत आणि बाहेर पडले. सफिक्ष आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.